नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे आमच्या सावीचा बड्डे, माझ्या मुलीचा बड्डे आहे, दुसरा बड्डे आज तिचा 2 वर्षाची पूर्ण झाली आहे। तर मग बड्डेची तयारी वगैरे करून आम्ही थांबलो होतो, कारण पाहुण्यांना यायला थोडासा वेळ लागणार होता, म्हणून पाऊस आलेला होता। पावसामुळं पाहुण्यांना यायला थोडंसं लेट झालं। मग स्वयंपाक बनवून ठेवणार होते मी, तोपर्यंत बनवूनच ठेवला होता, सगळा स्वयंपाक झालेलाच होता। तुम्ही पाहू शकता सगळी तयारी माझी स्वयंपाकाची पण चालू होती। हा मटकीचा मसाला आहे, लाल मसाल्यातली मटकी बनवली होती, मसाले भात बनवलेला होता आणि शिरा आणि पोळ्या असं जेवण बनवलेलं। आणि बड्डे गर्लला रेडी करून तिचंसुद्धा चाललेलं होतं मोबाईल बघायचं काम, कारण थोडासा त्रास द्यायला लागली। मग तिला मोबाईल लावून दिला तिच्या पप्पांनी थोड्या वेळ, आणि पाहुणे यायला उशीर होता, मग थोडेसे फोटोसुद्धा क्लिक केले इथं। तोपर्यंत स्वयंपाक तर बनवून झालेलाच होता, डेकोरेशनही झालेलं होतं, अगदी घरगुती बड्डे होता। पाहुणे जास्त कोणी येणार पण नव्हते, पण मग तिची मावशी ना इथं जवळच राहते, त्याच्यामुळे तिची मावशीसुद्धा येणार होती, मग म्हणून तिच्यासाठीच थांबलेलो होतो आम्ही। लहान मावशी येणार होती, 3 नंबरची पण मावशी येणार होती, पण पावसामुळे तिला येता नाही आलं, तिचे 2 छोटे छोटे मुलं आहे, त्यामुळे ती नाही येऊ शकली। आणि इथं बड्डेची तयारी झाली, सगळं बड्डे गर्लला बसवलं होतं, पण इतकी जास्त बडबड करते ना आमची सव्वा, आता 2च वर्षाची झाली, पण खूप जास्त बडबड करते बरं का, आणि खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, खूप हुशार आहे ती। आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथं औक्षणाची तयारी केली, सगळ्या बायकांनासुद्धा बोलवलं होतं मी, गल्लीतल्या वगैरे माझ्या ओळखीच्या, आणि आमचे काही पाहुणेसुद्धा नाशिकमध्येच राहतात, तर मग त्यांना पण बोलवलेलं होतं, त्या पण आलेल्या होत्या। ते पुढं तुम्हाला कळणच सगळं व्हिडिओमध्ये दिसलंच सगळं। आणि मग इथं मी औक्षण करून घेतला, सगळ्यात आधी आई औक्षण करते आमच्याकडे, तर मग मी औक्षण करून घेतलं तिचं, आणि बाकी सगळ्या बायकांनी औक्षण केलं। त्याच्यानंतर ना ही आमची साऊची छोटीशी मैत्रीण आहे, गल्लीमध्येच राहते बरं का, तीसुद्धा आली, ती तिला बिस्किट पुडा घेऊन, आणि दोघी पाहिलं ना कशा गप्पा मारत होता तुम्ही। त्याच्यानंतर ही आहे तिची सगळ्यात लहान मावशी, तिची लहान मावशी आणि काकासुद्धा आलेले होते तिचे, तर मग तिने पण औक्षण करून घेतलं, आणि तिच्यासाठी एक कॅडबरी घेऊन आलेली ती। पावसामुळे तिला जास्त काही आणता आलं नाही, फिरताही आलं नाही, आणि माझी पण इकडं दुसरी धावपळ चालू होती, जेवणाचे वगैरे ताटं वगैरे पण सुरू होते, कारण लेटच खूप झालेलं होतं पावसामुळे। सगळ्या पाहुण्यांना पण यायला ऑलरेडी उशीर होऊन गेला, आणि जायची पण लगेच घाई करत होते। त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे काढून घेतले, आमचा फोटो राहिला होता फॅमिली फोटो, हे माझे मिस्टर, हा माझा मुलगा आणि ती माझी मुलगी, असं फॅमिली आहे आमची, छोटीशी फॅमिली, आणि बड्डे पण छोटासाच होता। तर कसा वाटला तुम्हाला बड्डे नक्की सांगा कमेंट करून। आणि आमची साऊनी ना पहिल्या बड्डेला खूप जास्त त्रास दिला होता बरं का, पण या वेळेला जरा शांत होती, पहिल्या बड्डेला अजिबात बसली पण नव्हती, खूप जास्त रडत होती। पहिल्या बड्डेला सगळेच मुलं रडतात, म्हणजे तुमचेसुद्धा रडलेच असतील, नक्कीच असतील तुम्हाला, तर आमची साऊनी खूप जास्त त्रास दिला होता पहिल्या बड्डेला। आमच्या दादाला पण केक खाऊ घातला, आमच्या दादाला केक तर खूप जास्त आवडतो बरं का। आणि इथं ना काही व्हिडिओ आडवे काही उभे असं झालं आहे बरं का, आता ते एकाच मोबाईलमध्ये काढायचं होतं, पण त्यांनी काही व्यवस्थित काढलं नाही, मग मी तेच व्हिडिओ सगळे एकत्र केले आणि त्याचाच हा व्हिडिओ बनवला आहे। हे आहे माझे मम्मी आणि पप्पा, ते सुद्धा आलेले होते, आणि मावशी काका तर तुम्ही पाहिलेच मागं, आणि ही आमची शेजारची मावशी बरं का, तर आमच्या साऊला खूप जास्त जीव लावते बरं का। त्याच्यानंतर साऊचे फोटो क्लिक केले आणि जेवायची तयारी केली लगेच, जास्त काही हे करत बसलो नाही, वेळ वाया जात होता, म्हणजे पाहुण्यांना जायचं होतं लांब पावसामुळं, म्हणून मग पाहुण्यांना लगेच जेवायला दिलं। जसं की मी तुम्हाला सांगितलंच आधी, जेवणाला काय बनवलेलं होतं, मटकीची भाजी, मसाले भात आणि शिरा आणि पोळ्या, तसं डाळबट्टीचं प्लॅन होतं आमचं, पण पाहुण्यांना आवडत नाही, मग नाही केलं। चला बाय, आता आपण भेटू उद्या, आम्ही पण जेवण करून घेतो।